आमच्या नगर शहराचे शिवसेनेचे शहर प्रमुख मान्य श्री किरण काळे यांच्यावर बलात्काराचा एक गुन्हा दाखल करण्यात आला व रात्रीतूनच त्यांना अटक करण्यात आली। रात्री 1:30 वाजता। काही दिवसापूर्वी तुम्हाला माहीत असेल तर किरण काळे यांनी या नगर शहरातले जे रस्ते आहेत 776 रस्ते आहेत त्यांचे 400 कोटीचा घोटाळा बाहेर काढला आणि या घोटाळ्याच्या संदर्भात अनेक पाठपुरावा केला। आमचे शिवसेनेचे नेते संजय राऊत साहेब यांच्यापर्यंत हा घोटाळा पोहोचवला। संजय राऊत साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांपर्यंत हा घोटाळा पोहोचवला। तर याचा कुठंतरी राग मनात धरून आणि याच्या अगोदर त्यानंतर सुद्धा स्वच्छतेच्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी घोटाळा त्या महानगरपालिकेचा काढला। कारण की आपण पाहतो महानगरपालिकेला देशात 5व्या क्रमांकाचं स्वच्छतेचं अभियानाचं मिळालंय, पण ते सुद्धा खोटा घोटाळा त्या नगर शहराला या देशाला या महाराष्ट्राला दाखवला। तर हा मनात धरून येथील स्थानिक राजकारणी व पालिकेतील अधिकाऱ्यांना हातीशी धरून हा जो घाणेरडा प्रकार बलात्कारचा हा त्या ठिकाणी खोटा गुन्हा दाखल करण्यात आला। आपण पाहतोय याच्या अगोदर सुद्धा IT पार्कच्या संदर्भात सुद्धा किरण काळेंनी आवाज उचलला होता आणि तेव्हा सुद्धा त्यांच्यावर महिलेच्या माध्यमातून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला। त्याच्या अगोदर शिवसेनेवर महापौर आमचे भगवान फुलसुंदर हे सांगली येथे पूरग्रस्तांना मदत करत होते। नगर शहरात त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला। माझ्यावर त्या ठिकाणी विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले। माझ्यावर योगीराज गाडेवर आमच्या हर्षवर्धन कोतकरवर म्हणजे असे वेगवेगळे गुन्हे या नगर शहरातली ही संस्कृती झालेली आहे। म्हणजे पॅटर्न म्हणतात ना नगर शहरातला खोटे गुन्हे दाखल करण्याचा हा पॅटर्न या नगर शहरात चालू केलेला आहे 2014 पासून। आणि कायम कोणत्या ना कोणत्या गोष्टीने एखाद्याला बदनाम करणं राजकारणात, जर एखादा चांगलं पाऊल उचलत असेल, कोणा विरोधात बोलत असेल तर त्याच्या विरोधात लगेच त्याला जर हे घोटाळे आज ही गोष्ट खरी झाली, हा गुन्हा दाखल तुम्ही करून आज या नगर शहराला या महाराष्ट्राला दाखवून दिलंय तुम्ही की हा घोटाळाच होता आणि ह्या घोटाळ्यात तुमचा उघड आला तर तुम्हाला बोलता येत नाहीये म्हणून तुम्ही हे असे भंगारचाळे हे गुन्हे दाखल करतात। उद्या हे म्हणजे शिवसेना म्हणजे हे सत्तेचा माज आणि सत्तेची ताकद वापरून पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून अधिकारी हाताशी धरून हे असे प्रकार या नगर शहरात घडतात। म्हणजे आम्ही तिकडं काही भोंगळा कारभार करू, महानगरपालिका खाऊन घेऊ, सगळ्या गोष्टी करून घेऊ, आमच्या विरोधात बोलायचं नाही, हे या नगरचं पॅटर्न आहे। आणि जर तुम्ही बोलले तर तुमच्यावर गुन्हे दाखल होतील, उद्या माझ्यावर पण होऊ शकतं, उद्या इकडल्या आमच्या शिवसेनेच्या सर्वसामान्य शिवसेना यांच्यावर पण होणार आहे। पण या गोष्टीला आम्ही घाबरणार नाहीये, किती तुम्ही करा। आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज बाळासाहेब ठाकरे आहेत, अनिल भैया राठोड आहेत, आम्हाला त्यांनी कधी एक घाबरायचं शिकवलं नाहीये। तुम्ही या नगर शहरातले जे घोटाळे आहेत, जे घोटाळेबाज लोक आहे, अधिकारी आहेत, जे राजकारणी आहेत, त्यांना आम्ही धडा शिकवणारच। आणि आम्ही किरण काळे सोबत आहोत। त्यांनी कोणताही असं चुकीचं हे केलं नाहीये, त्यांनी फक्त हा घोटाळा बाहेर काढला म्हणून त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या संदर्भात आम्ही SP ला भेटायला आलतो, पण SP साहेब इकडं काही कामानिमित्त नसल्यामुळे आम्ही या ठिकाणी DYSP भारती साहेबांना भेटलो। त्यांना सांगितलं की निष्पक्ष याची तुम्ही चौकशी करा आणि त्या घोटाळ्याची पण चौकशी करा, कारण याच्यात खूप मोठे मोठे राजकारणी व त्या ठिकाणी अधिकारी आहेत।